नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN टीव्ही नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. खुलताबाद रोडवर ॲक्सिडेंट, पाय फ्रॅक्चर ऑपरेशन नंतर रुग्णाचा मृत्यू. सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांवरती रुग्णाच्या कुटुंबियांचा रोष. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारपेठ लाड सावंगीचे राजस्थान राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. पोलीस ठाणे सिडको विशेष पथकाने चोरी केलेले हरवलेले रिक्षा बसमधून राहून गेलेले 16,25,000 रुपये किमतीचे एकूण 101 मोबाईल मिळवून मोबाईलधारकांना केले परत. रिक्षा चालक हक्क व रेल्वे प्रवासी गैरसोयीबाबत लाल बावटा युनियनच्या वतीने जोरदार निदर्शने आली करण्यात. भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनीषा भन्साळींच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. फुलंब्री तालुक्यातील चंपा षष्ठी सोहळ्यानिमित्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना देण्यात आले निमंत्रण. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी. सहजतपूर गट नंबर 26-27 संदर्भातील अनेक मागण्यांकरिता सतीश देवखळे बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास. निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथीस सुरुवात, शिवसेनेला रामराम ठोकत राजू शिंदेंचा भाजपात पक्ष प्रवेश. शीख समाजाचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त 4 दिवसीय उत्सवाचे आयोजन. गल्ले बोरगाव ते बोरसर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बोडके यांनी सुरू केले आमरण उपोषण. पैठण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चोरी केलेले 25 लाख रुपये जप्त करीत 4 आरोपींना ग्रामीण पोलिसांनी केले अटक. शहागंज जुने बसस्थानक परिसरात लागलेल्या आगीत मनपाच्या पाईपांचे नुकसान, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. RSS विरोधात वंचित बहुजन आघाडीची किराडपुरा भागात जाहीर सभा संपन्न. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले अभिवादन.